सेवेसाठी जो अभंग घेतला हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वय बरोबर बसरी इरेल बसलेले काची नाही पण चंट आहेत लेकर भाऊ याच्यासाठी सप्ते करा लागतात यांना परमार्थाची आवड लागाव म्हणून हा कसे बसले पान मण्यासारखे असे टकटक पाहून राहिले गळामध्ये बिल्ले आहेत भगवंताचा फोटो गळ्यात आहे हा याच्यासाठी सप्ते करा लागतात स्वराचा आवाज कमी करा विठ्ठल 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 असो आनंद वाटला तुमच्या इथे येऊन कारण संख्याही भरपूर आहे पहिल्या दिवशी काल इंदुरीकर बाबांचं कीर्तन झालं मला वाटे म्हटलं काय आपल्या कीर्तनाला येतात की नाही येत कारण मोठा फटाका फुटल्यावर लवंगी फटाक्याचा आवाज येत नसते हा काल इंदुरीकर बाबा सर्वांचं आवडतं एक श्रद्धेचं स्थान आहे तरुणांच्याच नाही मी माझ्याही श्रद्धेचं स्थान आहे हा मी इंदुरीकर बाबावर खूप प्रेम करतो खूप कारण आधी मला काही माहिती नव्हती एवढी पण दुरूनच मला फोन यायचे मी त्यांना करायचो पण त्यांच्या इथं गेल्यावर कळलं काही लोक त्यांच्या नावानं बोटं मोडत महाराज एवढी दक्षिणा घेतात अरे त्यांच्या घरी जाऊन पहा ते त्या दक्षिणाचं खूप चांगलं काम करतात 172 लेकरं अशी आहेत की ज्याईले आई नाही बाप नाही त्यांना इंदुरीकर बाबा सांभाळतात आदिवासी लोकांच्या लेकरांसाठी शाळा काढली कोणतीच फी नाही बाबाच्या शाळेमध्ये सगळा बाबा सांभाळून राहिले म्हणून ते बाबा आमच्या श्रद्धेचं स्थान झाले विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देवा कोण बोलून राहिलं मागे जा कोणीतरी हाना काना खाली लेकरं ठोकले पाहिजे हा म्हणजे तुम्हाला राग नका येऊ देऊ बरं तुमचे असले तरी जे आई जो बाप लेकराले मारत नाही गुरुजी मी नेहमी सांगतो तो बापही नाही ते माय नाही ते त्या लेकराचे वैरी आहे जे आई लेकराले मारत नाही वैरी आहे ते वैरी तुम्ही जर तुमच्या लेकरावर अतिप्रेम करत असाल ना तुम्ही आई नाही तुम्ही त्याचा नाश करणारे आहे लेकरू असं ठोकलं पाहिजे पान कशी पाहून राहिले भामट्यासारखी नाही मी खोटं नाही मी शास्त्र पाहून बोलणारा बुवा आहे भगवान श्रीकृष्णानं धर्मराजाला सांगेलाय याला कार्यकर्त्यांनी जर लेकराले धमकवलं तर राग ना काही देत जाऊ काही बाया भांडतात भांड कुदळ हा लेकराले मारलंच पाहिजे फक्त 5 वर्षाच्या आतल्या लेकराले मारू नाही किती काका 5 जर मारलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात जो माणूस 5 वर्षाच्या आतल्या लेकराले मारते त्याच्यावर पित्र कोपतात पण 5चा झाला रे हा रमानं मारून सन एक दिली पावसाळा खरंच बहिणी हो हा आई जिजाई मातेनं जर तुमच्यासारखं प्रेम केलं असतं ना छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते तुमचं आंधळ प्रेम आहे आंधळ चुकलं तरी पदरात घेता आहेत जी आई चुकी पदरात घेते ते काय आई आहे लेकरू चुकलं की ठोकलं पाहिजे चुकलं तंबाखू खाल्ली हान करा तसं तुम्ही तेव्हा तुमची संतती चांगली निघेल कुंभार दादानं जर मळक्याशी मैत्री केली मळक्याला ठोकलं नाही मळकं घडेल तसं तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे ठोकलंच पाहिजे 12 वर्षाचं होईपर्यंत 12 नंतर मारू नये 12चा झाला की नंतर मारू नये त्याच्यावर काल इंदुरीकर बाबानं खुश दिलात करून ते कठीण आहे लय सांभाळून बोला लागेल विठ्ठल विठ्ठल 12 वर्षाचा जर मुलगा झाला तर नंतर त्याले मारू नका आता जमलं असं 12 वर्षानंतर का हो 12चं लेकरू झाल्यावर का मारू नये
ते लक्षात ठेवते सगळं आणि म्हातारपणात तुम्हाला दणकी देते म्हणून नका मार. हा पण लेकरं ठोकत जा बहिणी हो. ऐकसाल ना भावाचं, मारलं पाहिजे लेकरू चुकलं की. त्यानं जर अरेरावी केली काहीतरी असाव हो. इस्लामाचं कुराण सांगते हुदहुमा तौल्ला रसुल्ला फला हो. असं जरी उंच आवाजात केलं आईच्या तर त्याच्या कानाखाली द्याव. आपलं लेकरून आईच्या अंगावर सरक होईन बहिणी हो. असा रट्टावा. आमची खेड्यातली भाषा आहे. माझे शिक्षण कमी आहे. मी 4थी 3 खेप नापास झालो. हा पण तरी माझ्या शाळेवर प्रेम होतं. मी 3 वेळा नापास होऊन विकास महाराज 4थ्याही वर्षी शाळेत गेलो. पण मग आमचे शिक्षक मला म्हणत तू जर शाळेत राहशील तर आम्ही शाळा सोडतो म्हणून सोडायला. बहिणी हो लेकरं ठोकत जा. मला माहित आहे तुम्ही मारसाल नाही, नका मारू. पण तुम्ही मारत नसले तर त्याच्या वडिलाला त्याच्या बापाला त्याला मारू द्या. तुम्ही मारत नाही, त्यांना मारू देत नाही. लेकरं बिघड्याचं कारण हे आहे. बरोबर बोललो बाबा. आपण जर लेकराले मारायला लागलो की ह्यामध्ये येतात मारू नका, तो काय मोठा झाला काय. मग डंगरा झाल्यावर मारा काय. लेकराले ठोकाव कधी. भाऊ चॅनलवाले दादा काही काही कट कर जा. मी तुम्हाला सांगतो काही काही गोष्टी तुम्ही ऐका. आता यांना सांगून फायदा नाही. ह्या लेकराईले मारत नाही, ह्यांच्यावर माझा पक्का विश्वास आहे. तुम्ही ऐका. खरंच लेकराकडे लक्ष द्या. संतती हे खरी संपत्ती आहे. लेकरो ठोका, बनवा, ते घडवा, आणा या धर्म मंडपामध्ये. इस्लामाचं एवढं लेकरू 5 वेळा नमाज पळायला जाते. आपल्या एरियामध्ये एवढा मोठा दिव्य सोहळा होऊन राहिला. सगळे तरुण मंडपात बसवा तुमचा नशील तर आणा इथं मारा 2 कानाखाले. आणि तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि ह्यामध्ये आल्या मारू नका त्याले सोडा. मी नाही म्हटलं, मी काय म्हटलं त्याले सोडून द्या. ऐका. विठ्ठल 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 लक्ष देऊन ऐका. आणि आता लेकरू बोललं की तुम्ही 2-3 कार्यकर्ते असे फिरत राहा. लागलं तर बोलू नका देऊ. जरा घाई घाई बोलतो मी. मला भाऊन सांगितलं म्हणून 12:30-1 वाजे लोक चालू द्या, जास्त लांबू नका. हा जरा घाई आहे आज. ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून देवाशी बोलून राहिले. देवाला सांगतात देवा पांडुरंगा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात. व्यंजनावृत्तीनं जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय. 5 उपदेश कोण करते. पहिला प्रश्न, उपदेश गुरु करतात, उपदेश साधू करतात, उपदेश मायबाप करतात. आमचा तुकोबारायांना प्रश्न, तुकोबाराय तुम्ही आमचे कोण आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. जरा कळक करावा. जगाचे गुरु आहेत तुकोबाराय. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे फेटा बांधतो, कंबर कचून बळबळ करतो. बरोबर. हे ते लेकरू म्हणजे नाही म्हणजे आम्ही साधू नाही का रे. फेटा बांधला म्हणजे महाराज साधू नाही. कंबर बांधून बोलते म्हणजे साधू नाही. मोठी गाडी घेतली म्हणजे साधू नाही. भगवे कपडे घातले म्हणजे साधू. बरोबर हो म्हणतात. आता येडे झाले का तुम्ही. कुत्र्याचा रंग भगवा असते मग तो साधू आहे काय. अरे साधू म्हणजे काय. मुक्ताबाई म्हणतात वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. अरे साधू भगव्या कपड्यानं नाही. आता लोक वरच्या रंगाले भुलतात. लय मोठी दाढी, लय मोठी मिशी म्हणजे लय मोठा बाबा. बाबा चहा घेतात तर बाबाची मिशी चहात लोळते. वा रे वा बाबा. अरे साधू दाढी मिशीनं नसते, साधू गाडीनं नसते. साधू कोण.
रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. आम्ही कोण्याच व्याख्येत बसत नाही साधूच्या. म्हणजे बुवाजी वैर करत नाही तो साधू. आमची गुरुजी सांगा बघते बाबा म्हणत, जेवढं साधू लोक आहेत वैर आहे तेवढं राजकीय नेते ते नाही. मी डायरेक्ट बोलत असतो. मुक्ताबाई म्हणत, संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. कोण आहे साधू? ज्याचे अंगी दया, ज्याचे अंगी क्षमा, त्याला साधू म्हणतात. मग पहा आपल्या सगळ्या साधूचं चरित्र. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, वैदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, सगळे संत. कोणाचं वैर केलं? घ्या डोळ्यापुढे बहिणी हो. ज्ञानोबारायांना मारलं गल्लीमध्ये, केलं वैर. 7 वर्षाच्या मुक्ताई, तिन्ही देवाची आई, त्या आईला मारलं, सहनच केलं. नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जगद्गुरु तुकोबाराय चालू कीर्तनात येऊन मारलं, चालू कीर्तनात, आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं मला. नाही नाही मारा तर खरी, मी बी दाबून देतो. त्यानं सहन केलं. तुमच्याच गावातली गोष्ट आहे. 10-11 वर्षाच्या अगोदर मी अजिंठा चौफुल्लीवर 2 जण ठोकले होते. तुमच्या अजिंठा चौफुल्लीवर मला लुटायला आलते. रात्री 1:30 वाजता मी विदर्भ एक्सप्रेसवर चाललो होतो. एरंडोलच्या पुढे बाभळा नांग या गावले कीर्तन होतं. ट्रकानं प्रवास. पहिले मी एसटीत, म्हणजे एसट्या यानंच फिरून, रात्री जायचं असलं की पांढऱ्या गाड्या जात जात इकडे. मग इथं उतरलो आणि जायला लागलो तर असेच बाई चिरिक अगरबत्ती शाप पोरे आले आणि मला म्हणत काळ पैसे. अरे म्हटलं लेका, लेकरं बाकरं सोडून हिंडतो लेका, तुले द्यायला फिरतो काय? आम्ही न थैली ठेवली. म्हटलं येऊ दे, तुम्ही दोघं मी एकटा. हारलो तर म्हटलं धोतरही तुले देईन, गजानन बाबा होईन घरी जाईन म्हटलं. हां, तेवढी पावर होती. इमानदारीनं गुरुजी, मी ना एका एका रट्ट्यामध्ये एक एक झोपूनच ठेवला. हां, बोकांडीवर बसून हाणले, बोकांडीवर. हां, रप्पा रप, एका झापडमध्ये असेच करत. हा, आमच्या महात्म्याले लोकांना मारलं तरी सहनच केलं. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचे मंदिर आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले तेथेची
त्याशी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पहा सगळे साधूचं चरित्र. श्री संत सावता महाराज सगळ्या लोकांनी त्रास दिला हो. फक्त म्हसोबा उचलून बांधावर ठेवला. गावातल्या एका बाईनं लगेच अंगामध्ये देव आणला, घुमायला सुरुवात केली. त्या सावतोबानं आमचा बंधू उचलला, आता गावावर संकट येणार आहे. सारं गाव गेलं मारायले. हनुमंतरायासारखी भक्ती केली सावता बाबानं, हृदयामध्ये देव साठवला. एवढे साधू आणि मारलं लोकांना. सगळ्या साधूचं जीवन तुमच्या डोळ्यासमोर आहे. साधू आहे तुकोबार आहे म्हणून उपदेश करतात. तुकोबार आहे गुरु आहे, तुकोबार आहे मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत. संत हे मायबाप आहेत. एक अर्थवाद सांगत असतो खिल्लारी गुरुजी आम्ही. मी साधू मायबाप आहेत असे अनेक प्रमाण आहेत, पण मी साधूला माय म्हणत असतो आणि देवाला बाप म्हणतो. तू म्हणाल बुवा याला काही प्रमाण पुरावा, मग तसं कसं काय बोलता? कोणी जर लय नांदी आलं तर मग मी त्याला प्रमाण देत असतो, साधू मायही नाही साधू बापही नाही याचे. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नाथ बाबा म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. का लाज वाटते? कीर्तनात याची लाज वाटते का तुम्हाला? का नाही वाटत? चांगलं काम आहे. तुम्हाला भाऊ कॅमेरा घेऊन शूटिंग काढायची वाटते काय? नाही, चांगलं काम आहे. इथं येऊन 2 झाडू मारायची लाज वाटते काय? नाही. घरी तर झाडता की नाही? मग इथं झाडायला काय मराल का तुम्ही? झाडलं पाहिजे. तुम्ही श्रीमंत, देवापेक्षा श्रीमंत आहे काय? नाही नाही, आम्ही श्रीमंताच्या घरच्या बाया आहे, कशा झाडाव? अरे तुम्ही हा मंडप झाडा, देव तुमच्या जीवनातले संकट झाडल्याशिवाय राहणार नाही. झाडा त्याचा दरबार. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ही माझी जागा आहे पांडुरंगाची. हे जर झाडायची लाज वाटत असेल, जाऊ द्या, याच्या पुढे नाही बोलू शकत. शहरी विभाग आहे. खेड्यात जरा मुया भरी इकडे गाजर भर तिकडे चालते. इथं नाही चालत. आवरतो मी स्वतः आली, नाही तर याच्या पुढे जाऊन बोलतो मी. चांगल्या कामाची लाज नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं, बरोबर बोलला आई. चांगलं काम करायची लाज नाही, टाळ गळ्यात घ्यायची लाज नाही, कीर्तनात उभं राहायची. तुमचे किती आहेत याच्यात? तुमचे किती आहेत? एकही नाही. समजून जा, लाज वाटते. हे वाटलीच पाहिजे. एकही उभं नाही म्हणून. जितूभाऊची मुलगी आहे का? हा, परमार्थात फळ भेटला आमचे जितू भाऊले. हो, जितूभाऊची मुक्ताबाई राहिली ना उभी. एक आहे ना, मग बटन दाबेले असले की झालं, उजिडात बसायला आपण आहेच. ऐका, मला थोडक्यात जास्त लांबवत बसत नाही. चांगल्या कामाची लाज नाही, वाईट कामाची लाज आहे. दारू प्यायची लाज आहे, पत्ता खेळायची लाज आहे, वाईट कामाची लाज आहे. पण नाथ बाबा म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. का लाज वाटते? कारण साधू मायबाप नाही. मग जर नाही तर का म्हटलं मग मायबाप? माझं बोलणं समजून राहिलं ना? माझी भाषा समजते ना? हा, तुमच्यात आणि आमच्यात जरा फरक आहे. तुमचे काही घाई बोलले की आम्हाला काहीच उमजत नाही. हो, आणि आमची जरा बुलढाण्याची अटी तटीची आहे. आणि त्यातल्या त्यात आपलं शिक्षण नसलेलं म्हणून मी शुद्ध बोलत नाही. मी पहिले बोलो बहीण, शुद्ध बोलो मी. पण मग माय कोणी कीर्तन घे ना, कारण मी अर्धशुद्ध बोलो. मी करो शेतामध्ये गेले मग म्हणून वावरातून आले. हा,
असा घोर होय. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो, मग आटा मागून भिक्षा मागून खायचो. 9 महिने परिक्रमा केली. मग भिक्षा मागून मग काही काही बाईनी पीठ देत आटा, मग त्याचे रोडगे करतात, आपल्या भागात करतात ना बट्ट्या, मग त्या करायला बसलो. मळायच्या वेळेस गौरीत शेणामध्ये त्या गौरीत करतात, मग त्यात ओवा टाकतात. तुमच्याकडे टाकतात ना, मग ओवा टाकतात. मग ओवा आणायला मी दुकानात गेलो आणि तिकडे भाषा हिंदी. मग ओव्याला काय म्हणाय मला समजे ना. मी दुकानात जाऊन दुकानदाराला म्हणा हमको ओवा दो. हो, 2 खेप दोन दुकानं फिरलो. तिसऱ्या दुकानात गेलो, म्हटलं दादा हमको ओवा दो. तो दुकानदार म्हणे ओवा कैसा होता है. मग तो जरा समजदार होता. मग मी त्याला सांगलं, म्हटलं ओवा जिरे का छोटा भाई होता है. म्हणजे आमच्या भाषेचा जरा गोंधळ होते, तुम्ही समजून घ्या. आपल्याला जरा पटपट बोलायचं आहे. ऐका, साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. मग लाज वाटते ते काम करू नका. बरोबर बोललो. दुसरं म्हणा ना काय, तुम्ही संत मामा मामी कृपावंत. मायबाप म्हणायची लाज वाटते ना, मग मामा मामी का नाही म्हणत. मायबापच म्हणता, लाजही वाटते आणि तेच म्हणता का. मी तुम्हाला दृष्टांत देतो. उदाहरण, तुमचं नाव काय भाऊ. दौलत भाऊ निमशी. समजा तुम्ही कोण्या गावला मुलगी पाहायला गेले. नाही तुमच्यासाठी नाही, तुम्ही हसायला लागले. मुलासाठी, भावासाठी, भाच्यासाठी जातो ना आपण, जातो ना भाऊ. मग आपण गेलो मुलगी पाहायला. गेले, मुलगी पाहून घरी आले. घरी आल्यावर तुम्हाला तुमच्या घरच्या माता वर्ग, बहीण, वहिनी, पत्नी ह्या तुम्हाला काय प्रश्न विचारतात. मुलीची आई कशी आहे सांगा ना, सांगा ना. ते लाजून राहिले. मुलगी पाहून आल्यावर काय विचारणार आहेत. हा, सरळ सरळ मुलगी कशी आहे. समजा तशी मुलगी तुमच्या गावात नाही, सांगा कशी आहे. सांगता येणार नाही. बरोबर बोललो. बरं, सांगता येत नाही, बाईचं विचारणं बंद होत. मी माफी मागून बोलतो बहिणी, हो राग नका येऊ देऊ. आमचे श्री गुरु म्हणत, बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही, बाई कधी बोलू बोलू थकत नाही. हा, नाही तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. हा, तुम्ही लक्ष देऊन ऐका. बाई विचारते, हिच्यासारखी आहे काय. नाही. तिच्यासारखी आहे काय. नाही. याच्या मुलीसारखी आहे काय. नाही. त्याच्या सुनीसारखी आहे काय. नाही. नाही नाही म्हणू म्हणू आपल्या मानीचे म्हणजे पट्टा लागीन पट्टा, पण बाई थकत नाही. मग रागा रागानं माणसाले उत्तर द्या लागते. जरा जरा तुझ्यासारखी दिसते. बरोबर आहे ना बाबा. ते तशी नसते, ते तशी नसते, पण म्हणा लागलं जरा जरा दिसते. तसं साधू मायबापासारखे नाहीत, पण साधूला दुसरं काही म्हणता येत नाही. म्हणून तुम्ही संत बाप कृपावंत. साधूला मायबाप, पण मी बोललो संत मायन देव बाप. हे कसं. एकाच मिनिटात ऐका. साधू माय कशी, देव बाप कसा. साधूच्या प्रेमात, देवाच्या प्रेमात फरक आहे. आईच्या प्रेमात, बापाच्या प्रेमात फरक आहे. तुम्ही प्रेम करता, आम्ही प्रेम करतो, पण आमच्या प्रेमात तुमच्या प्रेमात फरक आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे. आहेच ना. तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढं आम्ही करू शकतो का. हो, कधी धुतलं नाही. हो म्हणा ना, काहून तुम्ही लाजून राहिले. हे सरळ आहे. यांची बराबरी तुम्ही कराल, आपण तर नाही करत बा. तुम्ही धुत असाल तर काय माहिती. अरे किती वल्ल लेकरू असू द्या, रात्रभर वल्ल आई पोटाशी घेऊन झोपते. आपल्या अंगाला लागू द्या बरं थंड. आई चुकलं काय. शंभळ लेकरू, जर घाण लेकरू एखादं आलं आणि आमचे विकास महाराजच्या मांडीवर बसलं, 2 मिनिट घ्या फक्त, एक मित्र गुरुबंधू म्हणून घ्या. शंभळ लेकरू तुमच्या मांडीवर बसलं, गालाले शंभूळला गेला. तुम्हाला एक आमचा प्रश्न आहे, खरं बोल जा, खरं बोल जा. तुम्ही त्याचे किती मुख्य घेसाल. लगेच म्हणतात नाही. ऐका लक्ष देऊन. हे प्रेम आहे बापाचं, लटकं प्रेम आहे बापाचं. बाप लेकराला घेत नाही काय.
तुम्ही घेत नाही? घेता ना? दाढीचे केसर उठतात तरी मुकी घेता. घेता पण कधी हो? झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल? नाही नाही, बाप लेकराले उठू देते, याले बेस द्या, उठू देते. उठल्यावर त्याले सगळं त्याचे गाणी वाजू देते. आंघोळ काजळ गंध पावडर सगळं होऊ देते. आणि मग मंदिरात जायच्या वेळेस बाप लेकरा जोड जाते आणि मग त्याला कधी हे प्रेम आहे बापाचं, हे प्रेम आहे. कधी घेतलं बापानं? शंभूळ नाही, स्वच्छ आहे तेव्हा घेतलं. बरोबर आहे. पंढरीचा राजा बाप आहे. दोषरूपी शंभूळ ज्याच्या जवळ आहे त्याला जवळ नाही घेत. भक्ता राखे पाया पण दुर्जनाशी देव तसा आहे, बापासारखा भक्ताले जवळ करते. आणि संत माय आहे, खटनट शुद्ध होनी चोखा मेळा गवंडी पिढी वावे चोखा गवंडी पिढी वावे चोखा मेळा गवंडी पिढी वावे चोखा मेळा. हे खटनट यावे शुद्ध भुवनी अगावे गवंडी पिढी भावे चोखा मेळा. खटनट यावे शुद्ध भुवनी गावे गवंडी पिढी भावे चोखा मेळा. आज कधी 11 वाजतील समजणार नाही. कारण काही लोक सर्कस मांडतात, त्या सर्कशीत कोलेन लांडगे आणतात. पण आमच्या जितू भाऊनं अशी सर्कस मांडली, वारकरी संप्रदायातले सिंह उभे केले. सिंह. हा, कोणी कान्या कोपऱ्यात नाव सांगा तुम्ही. तुमच्या सप्ताहाची पत्रिका पाहिल्यावर मी 50 ग्रुपवर टाकली. एवढ्या मोठ्या सप्त्यात कीर्तन आहे पठ्ठ्याचं. हा, मग वजनदार सप्ताह आहे, एकदम नियोजन भारी आहे. एवढा मोठा मंडप आहे, स्वच्छता किती आहे. नाही तर 400 लोकांचा मंडप असते, पण जिथं पासा कुठं बुडी बिडी, कुठं पुडी, कुठं बिडी, कुठं पुडी, काहीच नाही. स्वच्छ काम. आनंद वाटून राहिला, आनंद आहे. ऐका, कोणतीच कमी नाही बापू हो तुमच्यात. आमच्यातच जरा कमी आहे, पण मी चालू देतो 2 वाजे लोक आरामानं. ऐका, साधूचं प्रेम, देवाचं प्रेम तुमच्या लक्षात आलं. देव शंभळ्याले जवळ करत नाही, भक्ताले जवळ करते. मला विक्षेप तत्वई सती साधन चतुष्टय संपन्नत्वई सती स्वस्वरूपात ज्ञानत्वम अधिकारी. ज्याच्याजवळ दोषरूपी शंभुळ्या देव जवळ करत नाही. देव बाप आहे, संत माय आहे, म्हणून आपल्याला उपदेश करतात. बरं, दुसरा प्रश्न आहे, उपदेश कोणाले करावा? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्याचं बायको ऐकत नाही त्यानं गल्लीत शिकू नये. ज्याची घरात चालत नाही त्यानं दारात हुबासकी करू नये. उदाहरण देतो. 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर, एका घागरीवर 5ची मोटर. कोणतीनं भरीन बाळा? 7चीनं भरीन की 5चीनं? 7चीनं. वा, तू सांग रे. तुम्ही ऐकलं कीर्तन? मी म्हटलं 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर, दुसऱ्या घागरीवर 5ची मोटर. कोणतीनं भरीन रे? पहा तरी 7चीनं म्हणते. माझा जीव तपणार नाही का?
अरे तुमच्या सगळेच्या मोटरी लावल्या तरी भरत नाही ते. तुला समजलं का गोपाल? समजलं? दोन्ही घागरी पालथ्या मारल्या, उलट्या मारल्या, त्याच्यावर तुम्ही मोटर लावली. कधी भरीन? हा, 7ची नाही भरत नाही आणि 5ची नाही. मग जगात अशा अनेक घागरी आहेत की त्या घागरी पालथ्या आहेत. तुम्ही कार्यकर्ते मंडळी त्या पालथ्या घागरीच्या नांदीस लागू नका. त्या घागरी तशाच वसान राहू द्यायच्या. सांगू नये. एका झाडावर माकड बसलेलं, पाऊस सुरू, पावसानं माकड भिजलं. मग त्याच झाडाच्या एका फांदीले एक घरटं होतं. घरट्यात चिमणी बसलेली सुगरण. ती चिमणी त्या माकडाशी बोले, माकड दादा, ओ दादा. माकड म्हणे काय? अरे उन्हाळाभर फिरला, एक घर नाही बांधलं. घर कोण? म्हणे चिमणी ताई. हा, कोण आला? माकड आला. काय म्हणे? उन्हाळाभर फिरला, एक तारीख खाले नाही. ऐकान लक्ष देऊन ते माकड त्या दिदीले, चिमणीले म्हणे, दीदी मी तुले भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं, तुला काय करा लागते? असं म्हटल्यावर त्या चिमणीच्या तोंडात आलं मर. मर म्हटल्यावर कोणाली राग येते? कोणाली? एखाद्या आजीला तुम्ही म्हणा बरं मर, त्या आजी लगेच म्हणजे तुया काय बापाचं खातो, राग येते ना. मग ते चिमणी त्या माकडाला म्हणे मर. मर म्हटल्यावर माकडाले राग आला आणि रागानं त्या माकडानं त्या चिमणीचं घरट मोडून टाकलं. बहिणी हो, तुम्ही उत्तर द्या. का मोडलं चिमणीचं घर? कारण तिनं उपदेश कोणाला केला? बोला जोरानं. तू बहीण आहेस का माझी? नाही, मी यायच्याशी बोलून राहिलो. बहिणी हो, तुमच्या लक्षात आलं? जर माकडाला राग आला तर माकड काही मोडू शकते. टीव्ही फोडू शकते, कपाट तोडू शकते, खुर्च्या तोडू शकते. तुम्हाला समजलं काय? माकड समजलं म्हणून बोललो बहिणी, हा राग नका येऊ देऊ. माकडाला कधीच उपदेश करू नये. नाही समजलं त्याले. चिमणीनं, कोणा? चिमणीनं इकडे पहा. माकडाला, चिमणीनं माकडाला उपदेश करू नये. ती म्हणाल माकड पेते. बहिणी हो, मी चॅनल पुढे बोलतो, मी भेट नाही कोणाले. मी कधीच पिणाऱ्याला पिऊ नको म्हणेल नाही. मी तुम्हाला सांगतो, पिऊ द्या त्याला. माकडाले पिऊ द्या. तो जर कमी पेत असेल, तुमच्या जवळचे पैसे द्या, त्याला अधिक पाजा. तुम्ही म्हणसाल यानं आपला फायदा, तुमचाच फायदा होते. यानं माकड लवकर मरते. हा, मग राग नका येऊ देऊ. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा बुक्का परवडला. हा हो, त्याच्या देखत पुसा म्हणा, घे रे मेला घे. पांडुरंगाच्या नावाचा बुक्का लावा. पण माकडाले कधी सांगू नका. माकडाले काही प्रेम नसते. माकड पुढचा विचारच करत नाही. दिवाळीच्या दिवशी एका बहिणीनं विष घेतलं. बहिणी हो, माकडापायी दिवाळी लोकांची मजुरी केली. खेड्यागावातली बहीण पैसे जमा करून मालकाच्या जवळ दिले. दिवाळीचा सण आहे, लेकराईले कपडे आणा, फटाके आणा. लेकरं साऱ्या गल्लीत फिरत आमच्याशी सांग, काका आज आमचे बाबा फटाके आणणार आहेत, आमचे बाबा हे आणणार आहेत, आमचे बाबा ते आणणार आहेत. तो मूर्ख गेला, दारू पिऊन आला. जे पैसे होते ते गमावले आणि गल्लीत लोळला. त्या बाईला फार दुःख झालं. लेकरं घरी आले, आई बाबानं काही नाही आणलं. दिवाळीच्या दिवशी जुन्या कपड्यामध्ये लेकरं पाहून त्या मायले दुःख वाटलं. तिनं आत्महत्या केली. असे मूर्ख अवलादी जन्माले येतात. माझं काय बापाचं वाटोळं होणार आहे, त्याचंच होणार आहे. पण लक्ष देऊन ऐका बहिणी हो, या मूर्खाई पायी तुम्ही कधीच असा मनात विचार आणू नये. हट, हे आम्ही पा कसे सुखात राहतो, आम्ही गरीबाचे लेकरं आहोत.
मी तर हे चॅनल मी जास्त मोकळं बोलून नाही राहिलो. लय वाईट दिवस काढले. मी एका हॉटेलवर भांडे घासायले होतो. लहानपण होतं. माझी आई, मी 15 वर्षाच्या असताना पागल होती. मा वडिलाले कॅन्सर झाला. माय मोठे भाऊ सोडून गेले होते काशीला शिकायला. फक्त दारिद्र्यच भोगलं. श्री गुरु भेटले, कपाळाले बुक्का लावला, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली. आज काहीच कमी नाही. वा, काहीच कमी नाही. म्हणून सांगतो, तुम्ही कपाळाले बुक्का लावा आणि देवाच्या नावानं जगा. द्रौपदीले वस्त्र पुरवले, तुम्हाला सगळंच पुरवून देव. त्याच्यावर फक्त तशी विसंबून राहा. खूप प्रेम करा भगवंतावर. देवासारखा प्रेमळ कोणीच नाही जगात, कोणीच नाही. हे मतलबी प्रेम असते, पण भगवंतावर प्रेम करा. मी कधी कोणाचे उपकार नाही मानत, कधीच नाही. आज ज्यांच्या घरी आमचं जेवणाचं ठेवलं त्या मायनं एवढं जीव घातलं असं वाटते दिवाळी आहे, दिवाळी दिवाळी आहे. हे घ्या, ते घ्या, हे घ्या, ते घ्या, दिवाळीसारखं खाऊ घातलं. मग मी लय स्तुती करायला लागलो. आमच्या गणेश महाराजचे देखत म्हटलं, आई लय जेवलो असं वाटते. म्हणजे मन भरून आलं. पण मनात विचार केला, आपण ठरवलेला आहे आपल्याला जग नाही खाऊ घालणार, विठोबा देणार आहे. आमचे गाडगे बाबा नेहमी म्हणत, आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा आम्हाला दे. आम्ही काय कुणाचे खातो, देवा आम्हाला दे. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा आम्हाला दे. आम्ही काय कुणाचे खातो, देवा आम्हाला देतो. आमचा देवा आम्हाला देतो, आमचा देवा आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आमचा देवा आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, देवा आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, देवा आम्हाला देतो. तुम्ही झाल्यावर उभे राहिले बाबा. बंद व्हायशी तुम्ही उभे राहायशी. त्या जुन्या मोटर सारखं झालं तुमचं. ते विहिरीमध्ये मोटर असे पहिले. मग हे शेतकरी आपण काय करू, बटन दाबले की ते मोटर सुरू ना होईल. गुरुजी, त्या मोटरचं असं असे पहिले पाणी करा लागे शेणाचं. शेण कालो आणि ते त्या मोटरमध्ये टाकत आणि मग ते मोटर तसंच झालं बाबाचं. पुरं बंद झालं मग राहिले उभे. आता सुरू झालं की राहायचा. हा, वृद्ध होती तरणे रे, मी येऊ का खाले? नाही, राहतो वरच राह. ऐका, लक्ष देऊन ऐका. मूर्खांना उपदेश करू नये, हे मी बोललो नाही. हा, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ, आपली वाचा शिनवू नये. नाथांनी सांगितलं मूर्खाला, क्रोधी अविश्वासाला शिकवू नये. तिसरा प्रश्न, उपदेश कोणाले करावा? पटपट बोलतो. हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि संत मायबाप कधी अनहिताचं बोलत नाही. हित ते करावे देवाचे, चिंतन शोधून या आले संत हिताहित. जगाचे अनहिताचं नाही, अनहिताचं नाही, हिताचंच बोलले. कधी कोण्या महाराजांना अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांधो कोरा. कधी म्हटलं कोण्या बाबा अभंग ऐकला कधी? कधीच नाही. आमचे साधू उठले की जगाला उठवतात. उठा जागे भारे आता, जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. सुखवी व्यथा जन्माचा, पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे भारे आता. उठा, भजन करा देवाचं. राम राम स्मरादी, हरी हरी तुम्ही म्हणा रे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे.
पुण्याची गणना कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा जय श्रीराम तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुमचं नाव काय भाऊ तुम्ही सोनवणे हा मग मला ओळखलं काय मी जळगाव तुमच्या या जिल्ह्यात पहिलं कीर्तन यांच्या इथे केलं होतं त्या गोष्टीला 13 वर्षे झाले पहिलं की हा वाल्मिक जयंतीच्या सप्ताहात तेव्हा मला कीर्तन नसत हा मी घरीच असो आता लोकांनी पण तरी आम्हाला यांनी प्रेम दिलं तर आलो शालिग्राम बाबा चितोडेकरांनी तारीख घेतली होती विठ्ठल अनहिताचं बोलत नाही वासुदेव वासुदेव म्हणा हरी हरी तुम्ही म्हणा रे आग्रह केला भाऊ आग्रह तुम्ही आम्हाला आग्रह केला ना जेवताना कसा करतात तुमच्याकडे आग्रह आग्रहाची पद्धत काय आहे घ्या वा रे वा असा आग्रह असते का घ्या पाहिलं होतं कधी घ्या बहिणी होत तुम्ही सांगा येईल नाही विचारत हे काही होच म्हणतात एक शब्द म्हणणार एक शब्द 2 वेळा वापरला संतांनी एक शब्द 2 वेळा शास्त्र म्हणते वापरू नये द्विरुक्ती नावाचा दोष लागते तरी वापरला वासुदेव वासुदेव म्हणा का वापरला काही कारण आहेत त्या निमित्तानं एक शब्द 2 वेळा वापरावा लागते आदरार्थ द्विरुक्ती पूर्णार्थ द्विरुक्ती अभ्यासार्थ द्विरुक्ती निश्चितार्थ द्विरुक्ती प्रथम यथार्थ द्विरुक्ती घाई आग्रह तुमच्या घरी पंगत बसली जेवण करायला बसले महाराज लोक आग्रह कसा करसान तुम्ही घ्या 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 कसा घ्या 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 ना घ्या घ्या याला आग्रह म्हणतात घ्या आपल्याला नाही जमत ते यांचं काम आहे ते घ्या म्हणायचं मग काय म्हणायचं घ्या पालं होतं कधी असं म्हणायचं तसं नाही हा आग्रह जर करणं असला तर एक शब्द 2 वेळा वापरा घ्या 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 हो घ्या घ्या एक शब्द 2 वेळा वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही आग्रह केला देवाचं भजन करा हा आग्रह आहे हा आग्रह आहे एक शब्द 2 वेळा लय कारण आहे लय कारण जर आदर करणं असला आदर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर एका शब्दानं आदर होत नाही तुमच्या घरी कोणी आलं काय म्हणता तुम्ही या बसा मस्त आहे काय करा या लोकांचं आपल्या अरे आपण जर घरी असलो आपल्या घरी कोणी आलं तर आपण पहिले राम राम ते निलेश भाऊ कुठे आहेत आम्हाला फोन करत जात त्याच्याकडे देऊ हा निलेश सकाळपासून फोन चालू आहेत हा बाबा कुठपर्यंत आहे बाबा कुठपर्यंत फक्त आता घरी जाताना एखादा लाव जा कोणी जर घरी आलं आम्ही यायच्या आधी बरोबर इथे उभे राम राम एक शब्द राम राम एक शब्द 2 वेळा या या या
या एक शब्द आदर. चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुरताम अनुव्रजेदुपासी तस यज्ञ पंचदक्षिण. कोणाचा जर आदर केला गुरुजी, फक्त आदर केला तर एक पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. मग आदर वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे. आग्रह आदर. एक कारण सांगतो अजून. जर घाई असली, घाई आहे घाई, समजा खेड गाव आहे, पती पत्नी गावा जायला निघाले, बुवा गेले बस स्टँडवर, बाई आहे घरी, गाडी आली, त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलावणं आहे. कसा बोलवीन? तुम्ही संन्यासी आहे का सगळे? तुला काय अनुभव आहे रे? पुरुष मंडळ खरं बोल जा. बाई एका आवाजात येते काय? तुम्ही भेटा का बाईले? मग मोकळे बोलत जा ना. हो, बाई एका आवाजात येते का? तुम्हाला अनुभव नसतील. काही काही तसे जात ना, म्हणजे लग्न होईल लोकायला अनुभव. कोणतीच बाई, बहिणी हो राग नका येऊ. हा, आमचे श्री गुरु वक्ते बाबा म्हणत, एकदार म्हैस लवकर येईन. पण हे टाळ्या वाजवतात, पण बाई एका आवाजात येत नाही. मी खोट, तुम्ही लक्ष देऊन ऐका, कोणतीच बाई एका आवाजात येत नाही. मी तुमच्या लेकासारखा आहे. आणि त्यातल्या त्यात बाई जर झांबली अशी, झांबली समजते का इकडे? मग बरोबर आहे. बाईचे 4 प्रकार आहेत पोरं हो, मित्रमंडळ. 4 प्रकार. हा, 4. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी यायचे 8 सांगतो. शांततेत कीर्तन आहे आपलं. बाईचे प्रकार 4. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. 4 प्रकारच्या बाया. शंकिनी, शंकाखोर, कपटी मनाच्या. तुमच्या मनात संशय येते, नाही म्हणा हो म्हणा, पण मी बोलतो ते खरं आहे. भगवान भोलेनाथावर सती मातेनं संशय घेतला म्हणून सतीची पार्वती झाली. सती आहे, तुम्ही आमच्या दिदींना विचारून पहा, कथा सांगतील त्या तुम्हाला. भगवान खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतले म्हणून आपल्यावरही घेतात. नाही, हे खोटं नाही, एक नावच आहे शंकिनी. मी एकदा कीर्तनाला गेलो. आता माझ्यापेक्षा ज्यांनी खूप साधना केली, आमचे खिल्लारी गुरुजी असतील, आमचे प्रकाश गुरुजी आहेत, हे सोपं आहे का एवढं गायन? काय चाल म्हटली सुरुवातले, हा सगळे असे डोळे टकमक टकमक फक्त पाहतच राहिले. खरं झालं आई, मग एवढं येणं हे सोपं आहे काय? हा, तरी काही काही जणांचा अलगच बँड असते. महाराज लोकायले एवढे पैसे कशाले पाहिजे? अरे पंप दे ना आम्हाला हवा मारायले दे. अरे सोपं नाही ना. हो, हे फिरणं सोपं आहे. जाऊ द्या, माझा विषय लांबतील, मला काय काय सांगावं. आणि हे कोण म्हणते पैसे कशाले पाहिजे? ज्यानं पैशानं पोते भरले ते. तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे लोक आमचा मान वाढवतात. लगेच आम्ही गुरुबंधू आहे, माझ्यापेक्षा मोठे असले तरी मला, माय कीर्तन असले की मला म्हणतात बरोबर बस, बाबा दिसला पाहिजे, वजनात बस, मला सांगतात. मग मी बसलो असा. ज्याच्या घरी बसलो टेकून भीतीले, त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भिंतीले. ते टिकली लागली मा पाठीले. ते टिकली मा सोबत सोबत मा घरी आली. आणि आम्ही कपडे दिले धुयाले. ते टिकली दिसले आमच्या मॅडमले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाने गेलता, कीर्तनाने. तुम्हाला समजलं? हे लवकर समजते हो. अशा बाईले म्हणतात शंकिनी. शंकिनी. दुसरी बाई डंकिनी. डंकिनी म्हणजे डंक मारणारी. तिसरी हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोल्याले बोलकीन, कामाले हलकी.
काही काही बाया बोलायला आवरत नाही, असं वाटते बापा 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 काय बाई आहे. 9 नाही वाजत तर सारी गल्ली फिरून येते, हिच्या घरी काय झालं तिच्या घरी काय झालं, हिच्या घरी काय झालं तिच्या घरी काय झालं, सारं गाव फिरून येते. आणि खिचडी करणं, खिचडी खिचडीत खाले जळगाव, मध्ये चिखलगाव, अनवर तांदळवाडी, हिला म्हणतात झांबली. आणि चौथी आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या इथल्या बाया. या आम्हाला जमते भाऊ, दुसरा तर रट्टे खाईल. वा वा. तुम्ही लक्ष देऊन ऐका. बुवा हुशार, बुवा फट्यार, बाई घरी गाडी आली, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलाव नाही. कसा बोलवीन, ये ना, ये गाडी जाईल ना, ये कधी येईन, कधी तो मेल्यावर तेरविले. जर घाई घाई बोलाव नाही तर एक शब्द चल चल, दचकलं लेकाचं एवढं मोठं पोट, चल चल एक शब्द डबल. हरी हरी तुम्ही वासुदेव वासुदेव या नामाच्या दृष्टीनं तुकोबारा देवाशी बोलले. विठोबा तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मी तुमची मुलाखत घेतो. तुकोबारा म्हणतात विचार, काय विचारायचं. देवानं पहिला प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय. महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या चरणात, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, देवा तुझं विना देवा, देवा तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा. कोणा म्हणे माझी जीवा, कोणा म्हणे माझी जीवा, परिये हो गा शतखंड, परिये हो गा शतखंड. कोणा म्हणे माझी जीवा, कोणा म्हणे माझी जीवा, परिये हो गा शतखंड, परिये हो गा शतखंड, शतखंड, शतखंड. देव म्हणतात तुकोबारा मी प्रश्न विचारतो. तुकोबारा म्हणतात विचार, तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार. देवानं प्रश्न केला, तुकोबा तुमची जीभ, जीभ कर्म व्यभिचार रहित आहे. नामाची नोकरी करताना नामासाठी जीभ चांगली पाहिजे. कर्म व्यभिचार रहित हो देवा. तुझं विन देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा रे, अरे विठोबा, अरे माझी जीभ दोष रहित आहे. याचा अर्थ पहा, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही. एक गाव आम्ही अनिकाचे काम नाही. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात आहे त्याचंच नाव घ्यावं. मग अशी मी बोललो की आम्ही विठोबाचेच उपकार मानतो, आम्हाला काही भेटलं देवानं दिलं. तुम्ही ज्याच्या नावाचं जोडवं घालता, ज्याचं मंगळसूत्र घालता त्याचं नाव घेता, बरोबर आहे. तुकोबारांचा पतिव्रते जैसा भ्रतार, आम्हा नारायण तैशा परी. आम्हीच त्याचंच नाव घेतो. तुम्ही तरी संक्रांतलेच घेता, आम्ही नेहमीच घेतो, अखंड त्याचंच नाव घेतो आम्ही. हा तुमच्यासारखं येते आम्हाला. तुम्ही घेताना लांब लचक घेऊन दाखवू. येत होते जात होते खिडकी वाटे, पाहत होते खिडकीला 3 तारा, अडकित्याला घुंगर 12, पान खाते करा करा, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी नेते वाड्याला, वाळा बांधते भिंगाचा, वाळात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात गादी, गादीवर पलंग, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीमध्ये घड्याळ, घड्याळीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेतो मी तुकोबाची लेख. तुकोबाराय म्हणतात देवा, अरे तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ पहा, तुझं विना माझी जीव देवा कोणा म्हणे
अभंग तोच, शब्द तेच, म्हणण्याची पद्धत बदला. देवा, अरे संसारात कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर माझी जीभ तुला सोडून दुसऱ्या कुणाले मागणार नाही. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते, ते बाई व्यभिचारी आहे. मग विठोबा, अरे तुला सोडून नाव घेणार नाही आणि तुला सोडून दुसऱ्या कुणाले काही मागणार नाही. आमच्यासाठी नाव ठेवले ना देवा, मग घेऊ दे. देव म्हणतात नाही, मी प्रश्न विचारतो, ऐका. तिसरा अर्थ काढू. तुझ विना माझी जीवा कोणा देवा म्हणे, माझी जीवा तुझ विना कोणा देवा म्हणे. शब्द तेच आहे, फिरून बोला. काय लोक आहेत भाऊ, खरंच प्रेमळ. म्हणजे एवढा मोठा मंडप, पण तरी माणसाईपेक्षा बाया जास्त आहेत. कुठेही यायची शक्ती व्हायला आता, आणि त्याच्यामुळेच परमार्थ चालू आहे सगळा. नाही, हे सत्य आहे. कथा ऐकायले, घरातली देवपूजा, एकादशी, गुरुवारचा उपवास, वारी करतील. आपण आंघोळ करून बाहेर येतो मग म्हणतो टावेल दे ना. खरंच आहे. तुम्ही ऐका, शब्द तेच आहे पण फिरून बोला. पहिला अर्थ, देवा तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा देव म्हणे. फक्त बोलण्याची पद्धत बदलली. काय मृदंग वाजवतात महाराज, काय गोडवा आहे, काय गायन करून राहिले आमचे गुरुबंधू, किती सुंदर मंडप दिला. हे सगळी स्तुती आहे. काय लोक आहेत, काय लोक आहेत. तेच तर म्हटलं, काही शब्द बदलले काय. काय लोक आहेत, काय लोक आहेत. अभंग तसाच, पण बोलण्याची पद्धत बदला. साधूच्या अभंगावरून जसं फुलावरून भृंगा फिरते, फुलाचं काही बिघडते, तसे आमच्यासारखे हजार भृंगे फिरले तरी अभंगाचं काहीच होत नाही. काहीच नाही. त्याचे अर्थ वेगवेगळे वेगवेगळे. हे काही आपले कवित्व नाही ना. आता तुम्ही पहा, ह्या बाया एकादशीले गुरुजी इतके गाणे म्हणतात पण चव नसते त्याच्या गाण्याला. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. कोण दिला नंबर तुम्हाला. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचा तू रे देव, माझा नंबर कर रे शेव. काही म्हणता नेला पानचट गाणे. आमच्या सोबत एक दिंडीत म्हातारी होती, जे ते म्हातारीनं गाणं सुरू केलं, देवाचं नाही नवऱ्याचं सांगे. मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं आत्या बाई. काही हाय या. पण तरी एक अशी म्हातारी उठली तिच्या तोंडावरून हात फिरते. माय काय गळा आहे वो. असं म्हटलं की ते कळव जोडे. सोयऱ्या धायरे नांदन दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळ दळ मारलं. दुसरी म्हातारी उठली म्हणे माय काय हृदय भरेल आहे वच. असं म्हटलं की ते तिसरं कळव. भर दिवाळीले दारू पेला, यानो बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, आणि लोकाईनं गध्यासारखा मारला व शेजारीनं त्या बाई व. यात काहीच नाही. हा, रातभर पाखडलं काही नाही सापडलं. तिसरा अर्थ पहा. देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाले देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती, विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलाची. देवा तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. लक्ष देऊन ऐका.
टाइम होत आला, मला समजते लांब होत नाही हा गडी. मी काय इतकं उदळ गेलाय काय? 1 मिनिटही नाही लांबणार. मी फक्त म्हणत असतो आणि पुरा अभंग कधीच सांगत नसतो. का गुरुजी? 2 चरण माय नेहमीच सांगणार. 4 एकर वखरल्यापेक्षा 2च वखर, पण दाबून. का रे किती वखरला? 8 एकर. आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव. हा 2च वखर फक्त, पण कसं हराळ नाही दिसली पाहिजे. एक झोपलं बा, आवरतो. ऐका पटपट. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देवाला काय आणि दैवतेला काय? लक्ष देऊन ऐका. देव कोण? नावापुरतं घेते, नावासहित देते, तो देव आहे. सुदाम ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन गेला, बदल्यात गाव सोनियाचे. नावापुरतं दिलं, नावासहित घेतलं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. याला देव म्हणतात. दैवते जसं घेतात तसं देतात. देवा पुत्र होऊ दे. कापा बोकळ, कापा कोंबड. या लटक्या देवाईच्या नांदी लागू नका बहिणी हो. असे हे बोकळन कोंबड कबूल करू नये. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणत, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना येत नाही क्यू. कशाने बोकडे कोंबडे कबूल करता? तुम्हाला जर नवस करणं असेल ना बहिणी हो, मी सांगतो तसा करा. आमच्या गावातल्या बाईनं केलता गुरुजी. आमच्या गावातली बाई म्हणे, माझ जर मनातली इच्छा पूर्ण झाली ना तर मी नवरा कापीन म्हणे. कसं समजलं? त्या बोकड्या कोंबड्याच्या का नादी लागता? हा अरे तो जीव आहे ना. कोण्या देवाले पाहिजे बोकळ? तुमच्या जिबीचे चोचले पुरवायसाठी देवाले बोकडे कापता? आमच्यावर गुन्हा दाखल केला भाऊ एका जणाने हे बोललो म्हणून. पण काही नाही होत आमचं. आमच्या मागे मोठ्या मोठ्या ताकदी आहेत. मी दिसतो तेवढा साधा नाही काही. तुम्ही लक्ष देऊन ऐका. गुन्हा दाखल केला, करू दे ना. केला. कोणाची अंगात देव येते? चालले लोक. तुम्हीच जाता, हे नाहीच जात. तुम्ही कुठेही पुढेच असता. तुमच्या शहरात येत नसतील. आमच्या खेड्या गावात भाऊ एका एका गल्लीत 3-3 देव आहे. कोणीही बाईच्या अंगात, अरे जे दात नाही घासत तिच्या अंगात देव. मी निंदा नाही करत. आमचे गुरु सांग वक्ते बाबा म्हणत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संसरी. जे तलवार होती हातात घेतली रे की अंगात संसरी आली रे की कचाकच मानाच उडत. यायचं तसं नाही. हे निंबू काप्यावर करतात, चक्कू लाव, चक्कू लाव, चक्कू लाव. काय देव आहे तुमचा? आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव आला. अगरबत्ती शाप खलबत्ता. तुमच्याकडे काय म्हणतात? धल्ला आहे ना, म्हातारा. हा काय म्हणते? डोंगरा म्हणते. हा डोंगरा काही म्हणतात बुवा. म्हाताऱ्याच्या अंगात देव आला. असं 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 असं. मग भक्त जमा झाले. भक्त कर देवाले मोकळं करा. देवाचं शर्ट काढा. थंडीत लोक शूटर घालले त्या देवाला उघडं केलं. त्या देवाच्या खिशामध्ये उठशा बिड्या तंबाखूच्या पुढे. काय ले का देव बिड्याही वडते आणि वडता वडता त्या देवाच्या बिड्या मुडल्या आणि तो करते घुमता घुमता बिड्या मोडतील, बिड्या मोडतील. नाटके लोक झालेले. नांदी लागू नका. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने कोई गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. दीवाने कोई गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने कोई गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने कोई गफलत में पड़ा. भक्त प्रल्हाद हरीशे लपटा खाब में कड़कड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. ऐका तुकोबाराय म्हणतात, देवा तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून देव म्हणणार नाही. अनिकाची स्तुती अनिकाची स्तुती आभार.
अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मात्या एका वाचुनी त्या पांडुरंगा एका वाचुनी त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एक विधवा आम्हा विष्णुदासा एक विधवा एक विधवा अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या लय प्रमाण देता येतील एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती देवा तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही तुला सोडून दुसऱ्याला चित्तात ठेवणार नाही तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही पण देव म्हणतात तुकोबा मी विश्वास कसा ठेवू कारण लोक बोलतात एक आणि करतात एक तुम्ही पहा निवडणूकच्या बाबतीत लय कठीण होईल आहे आम्हाला काही घेणं देणं नसे निवडणूकचं पण मग आता मागच्या पंचवार्षिकले जरा काम पडलं आम्हाला आमच्या घरचे सगळे चुलते मला म्हणत गड्या तू जर गेला तर येते आपली पार्टी नाही तर पडते मग दिवसा सरम लागे मी रात्री फिरो मग मी गेलो एका घरी म्हटलं काका पाहिजा बुवा पडलं नाही पाहिजे आमचं शीट टेन्शन घेऊ नका महाराज आजच गुलाल फेका मला म्हणे आजच फेका हो मग मला मी त्या घरात गेलो मला दुसऱ्या पार्टीनं पाहिलं ते घराच्या बाहेर उभे राहिले मी बाहेर गेल्यावर ते घरात गेले मग ते त्या माणसाला म्हणत का रे काय म्हणत महाराज ऐकशील त्या महाराजचं महाराजले काही गाव नाही चालवता येत कीर्तनच जमते मग त्याईले तो म्हणे महाराज म्हणत बुवा की पाय झाले का आमचं शीट निघलं पाहिजे ऐकू नको त्याचं लगेच तो काय म्हणे टेन्शन घेऊ नका तुम्ही आजच फटाके फोडा हो बुवा त्याहिले म्हणे फटाके फोडा मला म्हणे गुलाल घ्या मी बाहेरच उभा मी त्याहिले बाहेर निघू दिलं मी गेलो अंदर म्हटलं का रे मला का गुलाल घ्यायला लावतो त्याला फटाके फोडायला लावतो नेमकं तुझ्या मनात काय आहे म्हणे निवडणूक झाल्यावर सांगीन हो बुवा निवडणूक झाली माय फटाके घरात राहिले आणि त्याचा गुलाल घरात आणि दुसराच घोड्यावर बसवला का तू खुबा नाही म्हणतात मी तसा नाही मी जसा बोलीन तसा वागेन जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर या रांडीचे 100 तुकडे होतील दोन दुसरं तरी हो काशात खंड 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 पडो झडोनिया रांड पडो झडोनिया पडो झडोनिया रांड पडो झडोनिया रांड पडो झडोनिया रांड तरी हो काशात खंड तरी हो काशात खंड पण झडोनिया रांड पण झडोनिया रांड पडो झडोनिया रांड तरी हो काशात खंड तरी हो काशात खंड तरी हे हो का शतखंड पडो झडून या रान 5-7 मिनिटात सांगतो एकदा हाताने टाळी वाजवू देवाचं भजन मी नाही थांबा ना
मी नेहमी सांगतो, चाय की शोभा प्याली से, दुल्हन की शोभा डोली से, बगीचा की शोभा माली से, भिकारी की शोभा झोली से, झगड़े की शोभा गाली से. एक बाबा उठले आणि मला म्हणून ससुराल की शोभा साली से. आपल्याला ते नाही सांगायचं, आपल्याला सांगणार कीर्तन की शोभा टाली से. क्या बात. मस्त हात वर करा, हात वर करा आणि कॅमेरे आले भाऊ सगळे घ्या, मला व्हिडिओ टाक जा. हरी जय जय, हरी जय जय, जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जगद्गुरु तुकाराम नमः पार्वती पते हर हर. तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रान. अजून 10 मिनिट घेतो, कोणी उठू नका बा. तुला अर्जंट आहे का भाऊ? जाऊ नये. नाही नाही, तू मल रंगत दिसून राहिली. हां, काल असंच एक पोरग उठतो म्हणेन चोपदार त्याला खाली बसोय. इथं बरं झालं चोपदार नाही. त्या चोपदारानं पोरग खाली बसलो आणि त्यानं मंडपात जागा वली केली. मी म्हणू लेकराईले अळवू नाही, जाऊ देत जातं का बा न बस. तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड. तुकोबाराय म्हणतात देवा या जिभेचे 100 तुकडे होऊन हे रांड गळून पडीन जर हे दुसऱ्याचं नाव घेईन. आता यायच्या तर काही मनात संशय येणार नाही, पण तुमच्या येईल. बहिणी हो, तुम्ही लगेच म्हणसाल महाराज तुमचं सगळं बरोबर आहे, पण एका विठोबाले देव म्हणा म्हणता, नाहीतर या जिभेचे 100 तुकडे होतील. बरोबर आहे. मग आमचे दैवत सोळाव काय? भगवान दत्तात्रय, भगवान भोलेनाथ, सप्तशृंगी माता वनीची, कोल्हापूरची लक्ष्मीबाई, माहूरगडावरची आई, तुळजापुराची माय, जेजुरीचे खंडेराव, शिर्डीचे साईनाथ, शेगावचे सद्गुरू गजानन. हे सोळाव काय आम्ही आपल्या मनात येईन ना बहिणी हो. मी याचं उत्तर देऊन जातो फक्त. हां, तुम्ही लक्ष देऊन ऐका. एका विठोबाले देव म्हणान, बाकीचे देव 16 काय याच्यासाठी बोलतो. मग दृष्टांत देतो. कशासाठी देतो? एका विठोबाले देव म्हणा, बाकीचे 16 काय याच्यासाठी. लक्षात राहील? मी विचारणार आहे. हां, पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाले म्हणतात? जे कधीच पतीचं ऐकत नाही. पतिव्रता बाई. पतिव्रतेचे लय लक्षण आहेत. हां, दुःशिलो, दुर्भगो, वृद्धो, जडो, रोग्य, धनो पिवा, पतिस्त्री भिरण, हातव्य, पतिव्रता. लय लक्षण आहेत काकू. पतिव्रता म्हणजे काय ऐका. दुःशिलो, मूर्खाचा संसार शेवटावर नेला. दुर्भगो, भाग्यहीन माणसाच्या घरात नांदली. जडो, अर्धा संसारात मालक पागल झाला तरी त्याचंच कुंकू लावून राहिली. वृद्धो, पती म्हातारे झाले.
मग 2 मुलं असतात, ते वाटणी करतात आई वडिलाची. नोकरीवाला आईले नेते, शेतकरी बापाले. नोकरीवाला कोणाला नेते? कारण त्यांचं आईवर जास्त प्रेम असते. तुम्हाला भांडे चांगले घासता येतात, लेकरं वागवता येतात, मग नोकरीवाला बरोबर आईले नेते आणि मग ती आई निघून जाते. मालकाला दुसऱ्या मुलात देते. ते बाई पतिव्रता. जे बाई म्हातारपणात बैलासारखा नवरा सोडून देते, त्याला सगळं समजते, पण आता करतील काय? खरं बोलते ना माणूस. बहिणी हो, ते पतिव्रता नाही, हा, ते स्त्रीच नाही, भूती नाही, भूती जे मालकाले सोडून राहील. आयुष्यभर ज्यानं सांभाळलं त्याला सोडायच्या वेळेस लाज नाही वाटली पाहिजे. तो का बैल आहे की डंगरा झाला की द्या सोडून? बऱ्याच बाया सोडून राहिल्या, पण बरेच लेकरं आई वडिलाची वाटणी करून राहिले. अरे लाजा वाटतात? पंढरपूरला कशाला जात? माझी आई रखुमाबाई आणि माझा बाप पंढरीचा विठोबा आहे, म्हण घर पंढरपूर आहे. अहो तुकडोजी बाबा म्हणत, अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता तुझ्या घरात नाही तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही तीर्थ? तुझ्या घरात नाही का तीर्थ? तुझ्या घरात नाही, तुझ्या घरात नाही तीर्थ, तुझ्या घरात नाही तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही तीर्थ. हे कशाला रिकामा फिरता तुझ्या घरात नाही का तीर्थ? हे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही तीर्थ? तुकडोजी बाबा म्हणा, अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या गावात नाही का तीर्थ? आपली आई रखुमाबाई आहे. मातृदेव भव, पितृदेव भव. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आई वडिलाची वाटणी नका करू. ज्यानं तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला दोघं सांभाळता येत नाही. आणि बहिणी हो, हे जरी वाटण्या करत असतील मुलं, पण तुम्हाला तर समजायला पाहिजे. ज्यानं आयुष्यभर सांभाळलं त्याला म्हातारपणात सोडता? हा? तुमच्यावर जर असा प्रसंग आला तर मुलाईले सांगा, आम्ही ग्रामपंचायतच्या जागेत राहू, 5 घरं भिक्षा मागून खाऊ, पण 2 जण एका ठिकाणी राहू. अशी जे बाई म्हणीन ते बाई आहे पतिव्रता. नाहीतर जिदर बम उदर हम. मा राग नका येऊ देऊ. हा, मी पुन्हा एकदा माफी मागतो, पण माय बोलणं आहे जसं आहे तसं आहे. मी खरं बोलतो, मी भेट नाही कोणाच्या बापाले. बहिणी हो, मी कशासाठी बोलून राहिलो तो? रातभर पाखडलं, काही नाही सापडलं. तुम्ही लक्ष देऊन ऐका ना. एका विठोबाले देव म्हणान, बाकीचे सोडाव काय? पतिव्रताबाई, तिचे पती पोलीसमध्ये. जरा काही काही बोलतो, आता टाईम झाला आपला. ते तुमच्या देखत काही ना म्हणतील, पण मला खोरीत गेल्यावर कोंबे देतील. अरे लांबवल, आमच्यात चालते. ते तुमच्या देखत मला म्हणतील लांबो चाल दे. आणि डबल दुसऱ्या सप्त्यात गेलं म्हणजे टायमात मोडजो. आता ऐका तुम्ही लक्ष देऊन. हो, काय चालू आहे आपलं पुन्हा तुलेच माहीत. पतिव्रताबाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले. ते बाई दारात आली, तिने केला बाय बाय टाटा. आमच्याकडे टाटा म्हणतात. तिने केला टाटा. शेजारी बसेल होता, शेजाऱ्यानं पाहिलं. तो पोलीस ड्युटीहून घरी आला. कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाले आला. तुम्ही नोकरीवाले लोक आले की नाही? आहेत की नाही? यात नोकरीवाले किती आहेत? भरपूर आहेत. का आले तुम्ही? जा घरी. तुमच्या आईचं दूध पवित्र आहे, बापाचं रक्त शुद्ध आहे, म्हणून तुम्हाला घरी झोप लागत नाही. ऐऱ्या गैऱ्याचा नत्तू खैऱ्याचा घरातच झोपते, इकडे येत नाही. त्याचं पाप आळवं येते. पण त्या पोलिसाला कीर्तन भजनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलान कीर्तनाला. त्या बाईनं त्याला टाटा केला. शेजारची म्हातारीन पाहून राहिली. ते म्हणे, माय इले सर्व गाव पतिव्रता म्हणते. हिनं सकाळी पोलिसले टाटा केला आणि संध्याकाळी महाराजले साऱ्या गावात झालं.
मग झोप्याचा ड्रेस घालतात. झोप्याचा कोणता असते तो? बरमोळा म्हणतात आमच्या इकडे त्याला. बरमोळा. बरमोळा नव्हे, बरमोळा असा आहे भाऊ, आता मला वर्णन करता येणार नाही गुरुजी. बरमोळ्याचं असं आहे, किती मोठा बुवा असो माप घ्यायचं काम नाही, बसतीस त्याच्यात. हो बसते. एका एका टांगीमध्ये पोतं पोतं गहू बसतात. ऐका लक्ष देऊ ना. मग त्यानं तो बरमोळा घातला, झोपला. सकाळी उठला. उठल्यावर तो फिरायला निघला. फिरायला निघला. जातात ना फिरायला कोणते? अगरबत्ती शाप. चक्री गंगाफळ, चक्री गंगाफळ, चक्री गंगाफळ. हा तो निघला फिरायला. त्या बाईनं केला टाटा. शेजारी म्हणे पहा कशी बाई आहे. सकाळी पोलीसले, संध्याकाळी महाराजले, ना आता गंगाफळ आले. दृष्टांत संपला. अभंगाकडे चाला. तुम्ही उत्तर द्या बहिणी हो, जोरानं उत्तर दे जा. खरं बोला, त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसले केला की तिच्या पतीला? धोत्राला की पतीला? बरमोळ्याला की पतीला? किती रंगाचे कपडे घातले तिचा कोण आहे? तसं प्रत्येक मावल्या हो तुम्ही ध्यानात ठेवा. आपण हिंदू आहो, आपला नवरा एक आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. पण ऐका ना, त्या नवऱ्यानं, त्या मालकानं, त्या पतीनं वेगवेगळे कपडे घातले. वा इथे तो शेगावमध्ये गजानन बाबा झाला. व्याधी वारुणी केले कैका, संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. तो शिर्डीमध्ये साईनाथ झाला. विठोबाच आहे. तुळजापुरात आहे, माहूरगडावर आहे. विठाई किठाई माझी कृष्णाई कानाई, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडली कदिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. तोच विठोबा जेजुरीमध्ये खंडेराय आहे. विठोबाच आहे तो. राई रखुमाबाई त्यानं बानू माळसा केली, तोच जेजुरीमध्ये आला. पंढरीचा राजा आहे तो, दुसरा नाही, एकच आहे. फक्त तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, देव हजार नाही, देव एक आहे. त्याचे 1000 रूप आहेत आणि 1000 नाव आहे. तुम्हाला वाटेल त्या देवाले शरण जा बहिणी हो. तुम्हाला वाटेल तो देव, वाटेल तो. दगडाले शेंदूर लायला दिसला की आपली मान झुकते, झुकलीच पाहिजे. आपलं तसंच आहे. ऐका, मी लहानपणापासून सगळे भजनं करो गुरुजी. मला यातलं कमी येत जाईन, दुसरे भजनं येत. मी पहिले लहानपणी खंडेरायाचं भजन करो. विकास महाराज. मल्हारी माझ बसून घोड्यावरी ग, अनाया बानू गेला चंदनपुरी ग. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हे भजन करू मी. खंडोबाचं भजन, ते महादेवाचे गाणे तुमच्याकडे असतात का? भोले बाबाची कावड गिवड, मग त्यात गाणे म्हणतात. पण महादेवाच्या वाटेन ऋतती पायाले कंकर, श्रावण महिन्यात ढवळ्या नंदीवर शंकर हो, नंदीवर शंकर. हर बोला महादेवाचे. हे अधिक बाऱ्या म्हणत महादेवाच्या. तुमच्याकडे असतात ना, इकडे नाही. इकडे हिंगोली परभणी साईड ठाव्याच्या बाऱ्या. महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला, गेले भयान्या वनाला व नागाच्या नागिनी. झाड बेलाच पाहलं त्या खाल ते वारुळ, मन देवाच रमल व नागाच्या नागिनी. खाली बसा, कोणी उठू नका.